बऱ्याच दिवसांनी फॉन्डंटचं काम करण्याचा योग आला आणि हा क्यूट असा कोकोमेलन मी या केकसाठी बनवलेला आहे. बरं आता मला माझ्या क्लायंटने ना 2 केकची ऑर्डर दिली होती, एक ब्राईड टू बीसाठी आणि 2 दिवसांनी एंगेजमेंटचा केक आहे. आता त्याचा फ्लेवर होता चॉकलेट, पण मी चुकून केला रसमलाई. लवकर लक्षात आलं, मग परत एकदा बेक केला चॉकलेटचा आणि गनाश वगैरे रेडी केला. बऱ्याचदा असं होतं आपल्याकडून काही-काही वेळेस म्हणजे 3दा वाचलं तरी पण पुन्हा चुकून माझ्याकडून ही घटना घडली आणि आता हा क्यूट असा ब्राईड टू बीचा केक आहे तुमच्यासमोर. आणि त्याच्यानंतर मी 4-5 दिवसांपूर्वी ना हे चिकन लेग पीसचा व्हिडिओ शेअर केला होता. म्हणजे मी फॉन्डंटचा बनवत आहे हा आणि या केकसाठी मला खरंच खूप जणांनी रिप्लाय केला, की किती सुंदर केक केलाय म्हणून. म्हणजे हे प्रयत्न माझे मार्गी लागले म्हणायचं. तर याचा सुद्धा फायनल लूक आहे तुमच्यासमोर. हे जे सगळे राईस वगैरे मी बनवले ते मी चॉकलेटचं बनवलेलं आहे. त्याच्यामुळे केक आणि टेस्टी लागणार आहे. आणि आता केकचा बिझनेस कसा सुरू केला, तुम्ही कसा ग्रो केला किंवा तुमचं दुकान तुम्ही कसं सुरू केलं, किती इन्व्हेस्टमेंट लागली, या खूप प्रश्नांची उत्तरं मला अजून देण्यासाठी वेळ मिळालेला नाहीये आणि मला हे कायम प्रश्न विचारण्यात येत आहे. त्याच्यामुळे या 5-6 दिवसांमध्ये थोडा तरी टाईम काढून मी याच्यावर बोलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण केकचा बिझनेस सुरू करायचा असेल, तुम्हाला पण केक शॉप ओपन करायचं असेल, तर तुम्ही माझ्या रील नक्की चेक करा. आणि बऱ्याच केकच्या मशीन्स वगैरे पण मी नव्याने घेतलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचे केक सुद्धा ट्राय करण्याचा माझा या दिवसांमध्ये नक्की प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामुळे माझ्या केकच्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या या छोट्याशा केक बिझनेसला तुम्ही इतका छान सपोर्ट केला त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. बाय.